महाराष्ट्राचे लोकगायक तथा कवी आणि खऱ्या अर्थानं समर्थ जशकाला लगातार 11 वर्ष ज्या आवाजानं एक गोडी निर्माण केली आणि तो आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात समर्थ जशकाचं नाव धुमधुमतंय. हा आवाज आणि त्या आवाजाचं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणून समर्थ जशकाचे मुख्य आयोजक मुकुंदजी गावण सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते कलावंतांचे आणि क्रिकेटर्स कलावंतांचे फॅन कलावंतांचे क्रिकेटचे फॅन आणि क्रिकेटचे फॅन एकनाथ माळी साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माईची उपदार शाल मंगेशी गावण यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहू शकाल. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून दिला सन्मान चिन्ह देऊन एकनाथ माळी साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण पाहू शकाल. क्या बात आहे. 29 ऑक्टोबर 1962 साली झालेला हा जन्म केवले गावातील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून एकनाथजी माली साहेब यांना आपण पाहतो. लहानपणापासूनच गाण्याची आवड आणि 18व्या वर्षीच पहिल्यांदाच लाईव्ह कव्वालीचा जंगी सामना त्यांनी केला आणि हजारो कव्वाली ऑर्केस्ट्रा व शक्तितुरेचे कार्यक्रम आणि खास करून 3 बायका फजिती ऐका आणि प्रामाणिक या मराठी चित्रमध्ये त्यांनी गाणी गायली. आतापर्यंत 7000हून अधिक गाणी त्यांनी लिहिली आणि जवळजवळ 2800 गीते स्वतः गायली आणि त्यापैकी 1200 गीते खऱ्या अर्थानं बाकी संगीतकारांना त्यांनी दिली गाण्यासाठी. असे दमदार व्यक्तिमत्व आनंद शिंदे असतील, मिलिंद शिंदे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, उत्तरा केलकर, रेश्मा शिंदे, विजय सरतापे, निशा शिंदे, विष्णू शिंदे, रेश्मा सोनावणे, जगदीश पाटील अशा दिग्गज गायकांना त्यांनी खऱ्या अर्थानं गाणं लिहून दिली आणि विचार केला गाजलेली गाणी केसामध्ये गजरा व नाकवा बोटीन फिरवाल का, वाट बघतोय माझी रिक्षावाला, मामाच्या पोरीला झटक्यात पटवली आणि वालाच्या शेंगा शिजल्यान का गाय, वाटाण्याचा गोलदाना, वसईच्या नाक्यावरी, पाहिजे तेवढ्या दिरक्यात देईन तुला, हा मॅच जिंकून दाखव सुमित डोंगरे मला आणि 50हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित असे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक एकनाथ माली साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. आणि क्रिकेटचे जे सर्व गाणी जे लिहिलेत ना या दरम्यान राम फडके साहेबांचा मला यथोचित मान सन्मान करायचा आहे. कलावंतांची खरंच नक्कीच गुणगान करणारे आणि क्रिकेटचे खास दर्दी चाहते राम फडके साहेब कोली कपूर गावावरून आलेले आहेत. त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन मुकुंदजी गावण यांना विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्यांचा आपण करावा. पालेगावचे सुरेशजी गावण यांना विनंती आपण ही व्यासपीठाकडे यावं. कोटनाकाचे स्वप्नील पाटील यांना विनंती आहे आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. कोटनाका गावचे स्वप्नीलजी पाटील यांचे यथोचित मान सन्मान आपण पाहू शकाल. तदनंतर सनी भोईर, दिनेश बोंबले, तेजस पाटील, सुनील वलसकर, संजय म्हात्रे आणि मानस म्हात्रे या सगळ्यांना विनंती आहे, या मित्रवर्गाला विनंती आहे आपण समोर यावं. प्रेक्षकांची तोहबा गर्दी त्याहीपेक्षा इथं मान्यवरांची तोहबा गर्दी बघायला मिळते. त्यामुळं या समर्थ चषकावरचं प्रेम काय आगळं वेगळं निरालं आहे. त्यामुळे सामना थांबतोय. लाईव्ह मध्ये जे काही चाहते असेल त्यांची मी माफी मागतोय. या दरम्यान बोरखर गावचे उत्कृष्ट निवेदक समालोचक जीवन डाकी साहेब देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यांनाही विनंती असेल आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारावा.
क्लीन बोल्ट युमी साहेब विल डेफिनेटली और उसके बाद तुरंत जवाब दिया, बल्लेबाज आउट आणि मैदानावरती आगमन महाबली अर्थातच बजरंग बली यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांच्या समेत नरसिम्हा. बघा त्यांच्या समेत अमृत म्हात्रे साहेब आपण यांना देखील पाहतो आणि मागे देखील आपल्याला याच दरम्यान माजी उपसरपंच नाट्य कलाकार श्री कैलास रोहिदास डाकी साहेबांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन मुकुंदजी गावण आपण आपले पवित्र शुभ हस्ते माजी उपसरपंच नाट्य कलाकार बोरखार गावचे सुपुत्र श्री कैलासजी रोहिदास डाकी साहेबांचं यथोचित मान सन्मान आपण करावा. महाबली हनुमान त्यांच्या समेत नरसिम्हा आणि मागे आपण वानरराज सुग्रीव यांना देखील आपण पाहतो मित्रांनो. यस माजी उपसरपंच नाट्य कलाकार बोरखा गावचे सुपुत्र रोहिदासजी डाकी सरांना विनंती करेन सेल्फी लेना जरूरी है साहब, क्योंकि आईने कभी गुजरा हुआ कल नहीं बताया करते. काय झालंय आता रोल नाही येत ना, त्याच्यामुळं लगेच खिचिक संघटना खूप जास्त आहेत, त्यामुळे लगेच ते फोटो सेशन बघायला मिळतंय. यस जाऊयात माजी उपसरपंच तथा नाट्य कलाकार श्री कैलास रोहिदास डाकी साहेबांचा यथोचित मान सन्मान. यस कैलासजी रोहिदास डाकी सरांचा यथोचित मान सन्मान. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा पुरस्कार स्वीकारला गेलाय. त्याचप्रमाणे बोरखार गावचे उद्योजक श्री तुकाराम सीताराम डाकी साहेबांना विनंती करेन ग्रँडवेलचे वरिष्ठ रिटायर कर्मचारी ही ओळख आहे त्या साहेबांची, त्यांचा यथोचित मान सन्मान आम्हाला करावायचा आहे. मुकुंद गावण साहेबांना विनंती करेन आज त्यांचे हात देखील थकणार नाही आहेत, कारण एवढं मोठ्या प्रेक्षकांची बांधियाळी आहे, त्याही पेक्षा पाहुण्यांची रेलचेल, अतिथी देवो भव आणि त्यांचं स्वागत. तदनंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला वेळ लावलं, खऱ्या अर्थानं ज्या गीतानं खऱ्या अर्थानं जनजागृती केली. कारण आगरी कराडी कोळी समाजामध्ये खऱ्या अर्थानं एकदा जमिनीचे व्यवहार व्हायला आले की नाती तुटतात, परंतु नाती तुटताना देखील नाती भावा बहिणीचं टिकलं पाहिजे म्हणून ज्या गीतकारानं खऱ्या अर्थानं जे कवीनं जे गीत दिलं ते गीतकार अग अग बनशी या गीताचे गीतकार आपल्या सोबत सोडले गेले, त्यांच्याकरता देखील जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. श्री लवकुमार भास्कर डाकी साहेबांचा यथोचित मान सन्मान. त्याचप्रमाणे ऐतिहासिक नाट्य कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. बोरखार म्हटलं तर कलागुणांची खाण आहे आणि इकडे बाजूला आमच्या जीवन डाकी सगर देखील आहेत, तर नक्कीच त्यांचंही स्वागत केलं जात आहे. लवकुमार डाके साहेबांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर भाई शैलेशजी गावण सर्वेश्वर लॉजिस्टिक डेप्युटी अकाउंटंट म्हणून ज्यांचंही आणि भारतीय जनता पार्टीचे उरण तालुक्याचे युवा मोर्चा अध्यक्ष शैलेशजी गावण साहेब आमच्या सोबत सोडले गेलेत. मुकुंदजी गावण यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. नक्कीच नक्कीच हे गीत ऐकवण्याकरता अगदी प्रेक्षक अगदी असूसलाय आणि म्हणून विनंती करेन लवकुमार भास्कर डाकी साहेबांकडे मी माईक सुपूर्द करतोय. हे गीत सगळ्यांनाच ऐकायचं आहे म्हणून विनंती असेल. आज या शुभदिनी मला इथं बोलवलं, प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आहे. आणि माझ्या गाण्याचे 2 शब्द मी आपणा सर्वांना ऐकवते. माझं गाणं आहे, महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता आणि या गाण्यानं खऱ्या अर्थानं बहीण भावांना एकत्र केलं, असं हे माझं गाणं. त्याच्या 4 ओळी मी तुम्हाला बोलून दाखवते. गाण्याचं नाव आहे आगा आग बनशी बनशी तुला हिस्सा देव सांगकनशी. खरोखर परिस्थिती अशी आहे की एखादा गरीब भाऊ असतंय आणि बहीण त्याच्याकडं हक्कानं हिस्सा मागतोय, देणार कुठून, सर्व संसार तो सांभाळतोय, बहिणींची लग्न करतोय. आणि अशा वेळी मला हा प्रश्न पडला की हे गाणं आपलं व्हायलाच पाहिजे, म्हणून मी हे गाणं लिहिलं आहे की समाज कुठेतरी एकत्र यायला पाहिजे.
गाण्याला मी सुरुवात करतोय. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांगकनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांगकनशी. तुझे लग्नाला व्याजे पैसे हाणलं कनशी कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हाणलं कनशी कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनसी. मंडळी काय माहिती का, बहीण हिस्सा मागतोय, तिकडं आत्या पण टपलेल्या आहे. आत्या पण बोलतोय की मला पण हिस्सा पाहिजे. 2 एकर जमीन बापाशी त्यावर नजर हाय ग आत्याशी. 2 एकर जमीन बापाशी त्यावर नजर हाय ग आत्याशी. भाऊ काय चाललाय जमिनीला रोज फोनती करते शेजाऱ्याला. 7-12 मिरवीत येते ती कनशी कनशी. 7-12 मिरवीत येते ती कनशी कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. थँक्यू मंडळी, मला 2 शब्द आभार आहे तुमचा. क्या बात आहे, क्या बात आहे साहेब. अप्रतिम संगीत, आपल्या आगरी समाजाची भावा बहिणीचं नातं टिकवणारं संगीत. आणि लगेचच त्याच्यानंतर अजून एक मला तेवढं संगीत झालं ना साहेब. अरे अरे दादा तुझ्या हिशावर नाही तुझ्या बहिणीशी, माझ्या सासऱ्याची जमीन हाय र एकराशी. म्हणजे आपली ही भाऊबंदकी आपुलकी जोडणार आपण संगीत साधताना. क्या बात है, बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर भी हो रहा है. एक और विकेट मैदान से बाहर. यस डीजे मैडे. आमचे राम फडकेत आहेत कोली गोपरचे, ते देखील सुप्रसिद्ध गायक दिबा पटेल साहेबांचं संगीत देखील आपण त्यांच्या माध्यमातून ऐकलं मित्रांनो. प्रवीण सर, राम फड़के साहब यांना पाहतो. तो चलेंगे मैदान की तरफ. तब तक 11 बने 3 विकेटों के नुकसान के ऊपर. दूसरा ओवर प्रगती पर है. बिंजोड क्षेत्रामध्ये भडवलकरांचा लाडू आपण सातत्याने पाहिलात. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील या ठिकाणी आपण भडवल B+ आणि विरुद्ध श्रीराम 11 पलवली. एक कर्जत खालापूर आणि एक पेन परिसरातील संघ. चलिए लगा है बाहरी किनारा. नंदू सर इनकी उंगली हुई आसमान में. बल्लेबाज आउट. यस देखील बंद होता स्विच ऑफ. स्विच ऑफ ठेवणं त्यांना भाग्य पडलं, कारण भाग पडलं. पाहुणेच तेवढ्याच व्यासपीठावरती गिरीशभाई. महिला वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना यावं आपलंही सहर्ष स्वागत करतो शिवरायांच्या रणरागिणी. नंतर आताच्या महिला मायेची पारू माझी फुलपाखरू आणि ते अजून कुठलं गाय ते कमली अशा संगीत बघत असतात. परंतु अगदी वेळात वेळ काढून या आमच्या सर्व महिला वर्ग स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. बैक टू बैक ये दूसरा विकेट मैदान से बाहर लौटता हुआ भाविक एंटरप्राइजेज जय मसोबा बनाम श्रीराम 11 बलौली के बीच में ये मैच चल रहा है. क्या शानदार गेंदबाजी. वैजनाथ पाटिल ने पहले ओवर में 10 दिए जरूर, लेकिन 2 बड़े विकेट मैदान से बाहर भी फेंके. और चैतन्य पाटिल की ये शानदार गेंदबाजी. एक चैतन्य टाकीगांव का देखा और ये चैतन्य विकेट हैट्रिक के कगार पर था, लेकिन चले हल्के हाथों से ड्राइव किया कवर्स की दिशा में. फील्डिंग खराब, जिसका मौका मिलेगा नरसिम्हा इशारा करते हुए 4 रन. आमचा नरसिम्हा इथे करताना इशारा करत असताना आणि करताना प्रभू विष्णूचा अवतार हे आपण या ठिकाणी पाहताय.
आणि आल्याला त्यांनी सांगितलं की हिरण्य कश्यपला असा फाडला होता. बघा स्क्रीनवरती पाहता मित्रांनो, आपले आराध्य विष्णूचा अवतार नरसिंह आज आपण या ठिकाणी या मैदानावरती देखील आपण पाहताय कलाकारांच्या भूमिकेमध्ये. तो इंपॉर्टेंट चौका, 2 विकेट, 4 विकेट के नुकसान के ऊपर 15 बने. ग्रेट कमबैक. तेज तर्रार बॉल, इस बार बीट हुए बल्लेबाज स्लॉट में लेना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं है. आज देख सकते हैं संदेश समर्थ चषक की ये टूर्नामेंट है, सभी दर्शकों का, सभी मेहमानों का प्यार है और पूरा जगमगाता हुआ ये मैदान. और क्या शानदार समर्थ चषक की ये टूर्नामेंट आपके सामने. 1400 से अधिक दर्शक, रायगढ़ प्रीमियर लीग होने के बावजूद भी उतने दर्शक तादाद है और उतने ही 1300, 1400, 1500 दर्शक इस मैच का भी आनंद ले रहे. स्वागत है सभी का. तो ये गेंद शायद ऑफ स्टंप से बाहर है. व्हाइट बॉल का इशारा एक समय जहां तक सवाल था अपील की गई थी, लेकिन विकेट कीपर ने भी जाना था शायद ये गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर है. खाली यहां पर अपील व्यस्त रहेंगे तो निश्चित तौर पर अंपायर भी कभी कभी पनिशमेंट करते हैं. अच्छी गेंद यहां पर पड़ने के बाद सीधी जरूर गई लेकिन शायद बाहर थी ऑफ स्टंप, इसकी वजह से व्हाइट बॉल का इशारा. नेक्स्ट मैच सिया एंड वैशाली स्पोर्ट्स दहीसर टीम के कप्तान और तिसाई मरुआई वामिका एंड लकी 11 बोरखार टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करे. बोरखार और दहीसर दोनों भी कप्तान आइए टॉस के लिए. नेक्स्ट मैच आपके सामने होगा जो ताकतवर मैच होगा. यहां पर भी इनसाइड आउट के लिए की कोशिश. डॉट बॉल की समाप्ति. ओवर नंबर समाप्त हो चुका है. टोटल दूसरा 2 ओवर के समाप्ति के बाद रन है सिर्फ 16, 4 विकेट के नुकसान पर. जर आपल्याला या ठिकाणी नरसिंहाचा अवतारावर एकदा जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो. जसं नरसिंह संगीत लागला आणि आपण पाहिलं विष्णूचा अवतार भक्त प्रल्हादासाठी अवतार घेतला आणि खरं त्यानं हिरण्य कश्यपला देखील फाडला होता. ते नरसिंह आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहताय. चैतन्य पाटिल ने शानदार गेंदबाजी की. 1 ओवर में 6 रन देकर 2 सफलताएं उनके नाम पर. आप बल्लेबाज राकेश स्ट्राइक एंड पर और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सूरज और गेंदबाजी कमान संभालने के लिए मंगेश मात्रे नंबर 3 के गेंदबाज. यहां से रन बनाने पड़ेंगे, रन नहीं बनेंगे तो फिर यहां पर तकलीफें काफी बन सकती है भड़वल टीम को. जय मसोबा, भाविक एंटरप्राइजेस, भड़वल B+ इस टीम को रन बनाने पड़ेंगे. बॉलर तैयार. पहली गेंद लीडिंग एज हो. बॉलर थोड़े से आगे गए वरना अगर मिड ऑन में फील्डर होता तो यकीनन ये कैच बन सकता था. किस्मत का सहारा लेकर इस मैदान के अंदर अब तक जय मसोबा, भाविका एंटरप्राइजेस, भड़वल B+ खेल रही है. यहां पर इक्का दुक्का से काम नहीं बनेगा. 5 ओवर का मैच है और 5 ओवर के मैच में बिल्कुल आपको बने रहना है. रन बने सिर्फ और सिर्फ 17, यानी कि एकनाथ माली साहब, इनको देख सकते हैं. पिछले साल भी महाराष्ट्र के ख्यातनाम गायक एकनाथ माली साहब, इनको भी आपने देखा था. उनके ही नाम से हमने एक ट्रॉफी केवल मैदान के ऊपर देखी थी. एकनाथ माली साहब जिनकी बड़ी टूर्नामेंट और अनेक गौरव पुरस्कार जिनके नाम पर है, उनको ही आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं. एकनाथ माली साहब, आपका स्वागत है. तेज तर्रार बॉल जरूर डाली थी, सीधा स्टंप के ऊपर से निकलती हुई. पिछला मैच एक तरफा जो अलीबाग से हशिवरी टीम आई थी उन्हें परास्त किया उड़न की ताकतवर टीम टाकीगांव ने. आप यहां पर 2 तालुके एक दूसरे के सामने खेल रहे. महाबली हनुमान बिल्कुल आप देख सकते हैं, वानरराज सुग्रीव को उनके साथ आप देख सकते हैं और ये पूरे कलाकार आज मात्र बोरखार के अपना यहां पर हमारे दर्शकों के साथ पूरी तरह से देंगे. फुल टॉस थी, काम नहीं कर पाए बल्लेबाज. क्या कर रही है मैदान के अंदर, रन नहीं बन पा रहे. पूरी तरीके से दबाव 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 और सिर्फ दबाव ही नजर आ रहा है. 17 के ऊपर 4 विकेट मैदान से बाहर. चारों तरफ दर्शक काफी तादाद में नजर आते हुए. कोई भी ऐसा कोना नहीं है कि जहां पर दर्शक नहीं देखने को मिलेंगे. जहां पर संदेश आपको थोड़ा सा समय मिला ना 1 ओवर के बाद, तो जरूर तमाम दर्शकों की तरफ एक एक कैमरा घुमाइए और कैमरा घुमाते समय यह भी ध्यान रखे कि कोई क्या कर रहा है, कोई गिलास मार रहा है ठंडे का, नहीं तो उसकी जमी हुई शादी भी टूट जाएगी. बोलो तैयार. बैक टू द बॉलर. अच्छी सोच यहां पर दिखाते हुए नहीं रन दे पा रहे. पिछली कुछ गेंदों की अगर चर्चा करेंगे तो रन ही नहीं मिल पा रहा है. पिछली 5 गेंदों के ऊपर 5 नहीं बल्कि सूरज ने 5-6 गेंदें खेली है
और टोटल 4 ही रन बनाए अपने टीम के लिए। ये खराब प्रदर्शन है, मिडिल ऑर्डर्स के बल्लेबाज से अपेक्षा नहीं रही थी, लेकिन यहाँ पर पूरी तरीके से उसको पीछे ढकेल दिया है। अपना स्वाभाविक खेल खेलना पड़ेगा, तभी जाकर ये रन बनेंगे, वरना सिंगल डबल से काम नहीं बनेगा। पहले 2 मैच में 60 से अधिक रन बने थे, इस बार भी डॉट बॉल की समाप्ति। 5 गेंदों के ऊपर मात्र केवल एक ही सिंगल आ चुकी है। इससे खराब प्रदर्शन नहीं अपेक्षा करेंगी टीम, बहुत ही खराब प्रदर्शन, पूरी तरीके से दबाव में डाल दिया है। तीसरी ओवर की आखिरी गेंद ड्रिंक जाएगा मैदान के अंदर, तब हम रामबा फड़के साहब की तरफ जरूर जाएंगे। जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग श्री राम बलौली, जो खास करके रामनवमी उनकी काफी धूमधाम से मनाई जाती है। पैरों का निशाना साधा, अपील की गई थी, लेकिन बाल बहाल बचे और डायरेक्ट हिट करने की कोशिश भी। एक सफल ओवर की लगभग यहां पर समाप्ति हो चुकी है। एक बार जोरदार तालियां बॉलर के लिए, केवल एक ही रन 17 4 विकेट के नुकसान पर। फडके साहेबांकडे आपण जा, कारण दिबा पाटील साहेबांचं संगीत देखील राम फडके साहेबांचं आम्ही ऐकलं। एकनाथ माली साहेब यांच्या सोबत आहेत ते, आणि ख्यातनाम ते देखील कवी गायत। माली साहेब, जरा राम फडके साहेबांना देखील दिबा पाटील साहेबांचं संगीत होऊन द्या। राम फडके साहेब, माली साहेब हा चला माली साहेब बोलते। आणि तो पण झाला पाहिजे माली साहेब। गार गार थंडीचा महिना, हॅलो 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 हॅलो, आवाज वाढव थोडा, थोड़ा शार्प कर। या बस, आज या ठिकाणी श्री समर्थ चषकाचं सुंदररित्या आयोजन केलेलं आहे, आणि या समर्थ चषकामध्ये ज्या क्रिकेट संघाने आपली उपस्थिती दाखवली, ज्यांनी सहभाग घेतला, आणि सर्व क्रिकेट रसिक आपण आजूबाजूला उभे राहून हे सामने पाहतात, या सर्वांना उद्या मराठी वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि दरवर्षी हे आयोजन असतं, यंदा इलेक्शनच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या घरी लग्न आयोजकांच्या मुकुंद गावड साहेबांच्या असल्यामुळे जरा लेट झालं यावर्षी, नाहीतर जानेवारी महिन्यामध्ये हा समर्थ चषक मी कितीक वर्ष, जसं आमचे नातेसंबंध जुळलेले आहेत तिथून मी येतोय, पण यंदाच काय ते मार्च महिना आला। असं भव्य आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, आणि दरवर्षी मला हे समर्थ चषकाचं आमंत्रण येत असतं, आणि मी जसं जमेल तसं या ग्राउंडला मी भेट देत असतो। आज सांगतोय, मनाला माहित आहे रसिक जनाला, मनाला माहित आहे रसिक जनाला, येऊ शकलो नाही स्पर्धेच्या उद्घाटनाला। मनाला माहित आहे रसिक जनाला, येऊ शकलो नाही स्पर्धेच्या उद्घाटनाला, वेळात वेळ काढून उपस्थित झालो आज तिसऱ्या दिनाला, वेळात वेळ काढून उपस्थित झालो आज तिसऱ्या दिनाला। अरे सलाम माझा या समर्थ चषकाच्या आयोजनाला, सलाम माझा समर्थ चषकाच्या नियोजनाला, कारण हे पहिल्यांदाच याच वर्षी 32 कुटिया, हे मी माझ्या निमंत्रण कार्डवर बघितलं, 32 कुटिया, हे फार मोठं आयोजन आहे, भव्य आयोजन आहे, आणि मोठं
असं आयोजन करणारे आमचे मुकुंद गावड साहेब, जे उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष आणि एक फोर व्हीलर सुद्धा आहे, बरीचशी बक्षीस या ठिकाणी आहेत. त्यांनी यावर्षी केलेलं धाडस, त्यांच्या धाडसाला सलाम आहे. तर ऐका, एक सुंदरसा एक मुखलाने एक अंतरा ऐकवतोय, आताच मी तर लिहिलाय. राजराणीच्या जोडीला, राजा राणीच्या जोडीला चाल आहे. राजा राणीच्या जोडीला, पाच मजली माडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आणि माझी या ठिकाणी भरपूर वाहवा केली आमचे प्रवीण गायकर, समालोचक, उत्कृष्ट समालोचक आहेत. त्यांना सगळं माझ्याबद्दल माहिती आहे, त्यांनी तसं मला ऐकवलंय. पण मला काही गोष्टीबद्दल बोलायचं आहे. आज सांगायची गरज आहे आमच्या प्रत्येक रसिकाला, आज सांगायची गरज आहे आमच्या प्रत्येक रसिकाला. कुणाचं योगदान, कुणाचं योगदान आहे समर्थच्या शिकाला. कुणाचं योगदान आहे समर्थच्या शिकाला. या प्रत्येक इथं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं इथं फटाक्यांच्या आतिषबाजीने हार्दिक स्वागत होत आहे. आज सांगायची गरज आहे आमच्या प्रत्येक रसिकाला, कुणाचं योगदान आहे समर्थ चषकाला. या स्पर्धेचे आयोजक, कार्यसम्राट, कर्तव्य दक्ष, उरण तालुका भाजपाचे मुकुंद गावंड उपाध्यक्ष. लक्ष द्या शब्दाकडे. या स्पर्धेचे आयोजक, कार्यसम्राट, कर्तव्य दक्ष, उरण तालुका भाजपाचे मुकुंद गावंड उपाध्यक्ष. खेळाडूंना बक्षीस, स्कूट्या ठेवल्यात 32. खेळाडूंना बक्षीस, स्कूट्या ठेवल्यात 32. लाखो करोडो किमतीच्या बघा या पारितोषिकाला. लाखो करोडो किमतीच्या बघा या पारितोषिकाला. कुणाचं योगदान, बालदी साहेबांचं योगदान आहे समर्थच्या शिकाला. प्रशांत दादाचं योगदान आहे समर्थच्या शिकाला. वाघेश्वराचं वरदान आहे समर्थच्या शिकाला. गावदेवीचं वरदान आहे समर्थच्या शिकाला. या ठिकाणी मला आपण आमंत्रित करून बहुमान दिला. या ठिकाणी माझ्या मित्राचा राम फडकेंचा पण तुम्ही आपण सत्कार केला. खरोखरच इथे समालोचक जे आमचे आहेत, कॉमेंटेटर, त्यांनी सुद्धा माझ्याबद्दल खूप काही रसिकांना सांगितलं. सर्वांचा मी आभारी आहे. विशेष करून मुकुंद गावंड यांचं सुद्धा मी नक्कीच आभार मानतोय की दरवर्षी न चुकता ते मला आमंत्रण देतात. यंदा एक दिवस लेट झाले ते असू द्यात, तरी पण मला ते मान्य आहे. पण त्यांचं आमंत्रण आलं याला महत्व आहे. आणि खरोखरच आपण सर्व, तुम्ही माझे कदरदान आहात, तुम्ही माझे चाहते आहात. तुम्ही दरवर्षी या ठिकाणी बोलवता. आणि मी एक माझं नातं या ठिकाणी आहे. 29 जी या गावातलीच माझी सुनबाई आहे, त्यामुळे ते नातं वेगळं आहे. तरी आणि क्रिकेटशी माझं नातं आहे. माझं कलावंत या नात्याने या ठिकाणी मी आज आलो. आपण दरवर्षी जसं बोलवाल, तुम्ही याद कराल तर मी नक्कीच हजर होईन. मी आता आमचा एक दुसरे मित्र लव कुमार डाकी, अग अग बंशी बंशी तुला ईसा देव कंशी, सुपरहिट गाणं आहे. पण एक बहीण बोलते दादाला, देणार दादा माझा मना तू हिसार. हे माझं गाणं आहे, शकुंतला जाधव मी गायलंय. ती बोलते मला, देणार दादा माझा मना तू हिसार. हिसाना दिल्यावर धरीन तुझा मी घसार. हिसाना दिल्यावर धरीन तुझा मी घसार. मग तो भाऊ बोलतो बहिणीला, ग तुला ग बहिणी कसला देऊ हिसा ग. तुला ग बहिणी कसला देऊ हिसा ग. तुझ्या अंगठ्याचा मी कवाच घेतलाय ठसा ग. तुझ्या अंगठ्याचा मी कवाच घेतलाय ठसा ग. तर हे गाणं आमचं आहे, बाजारामध्ये मार्केटला आहे. आम्ही सत्य परिस्थिती मांडतो. जसं त्यांनी सांगितलं तसं मी पण सत्य परिस्थिती मांडलेली आहे.
तर खरंच इथे मॅच रंगात आलेले आहेत आणि पुढील हे धावते वर्णन आपण समालोचन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि इथेच मी थांबतो. धन्यवाद, थैंक यू एकनाथ जी माली साहब, यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. तो बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज मेरे ख्याल से लौटेंगे या फिर बल्ला चेंज करना चाहेंगे. चले बल्ला चेंज करना चाहेंगे. 30 के ऊपर 7 विकेट, तीसरा ओवर, 5वां ओवर प्रगति पथ पर है. भड़वल बी प्लस टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है. रन संख्या है टोटल सिर्फ और सिर्फ 30 रन. पूरी तरीके से भड़वल बी प्लस यानी कि भाविका इंटरप्राइजेज जय मसोबा भड़वल बी प्लस की टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है. लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा. इतने मेहमान है कि हमारे थेट सरपंच अमित भाई, सागर भाई और मुकुंद शेठ, इनके ऊपर इतना प्यार है और मित्र परिवार का ये जबरदस्त ताफा इस मंच के ऊपर आप देख सकते हैं. जो छलकता है घड़ा वो आधा भरा होता है और सोना भी मिट्टी में पड़कर खीरा होता है. ये बात कहूं दोस्त, यहां पर खिलाड़ी अपने नाम के साथ एक बड़ा ही अपने खेल से होता है. खेल दिखाना पड़ेगा वो मैदान के अंदर. लगातार गेंदें डॉट हो रही है. आज सभी दिग्गज कलाकार गायक भी ये मंच के ऊपर नजर आते हुए एकनाथ माली साहब है, उनके समय सभी गीतकार, गायककार, संगीतकार भी यहां पर मौजूद है. ऐसा लग रहा है कि एक समय जैसे ही ये पूरी तरीके से सीनियर लेजेंड सभी गायक आप आज ना पूरा तरीके से योगदान देते हुए. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को ढकेला जरूर है. फील्डर वहां पर आते हुए सिंगल मिलेगा. सिंगल से काम नहीं बनेगा. क्या खतरनाक बॉलिंग की है श्रीराम 11 बलौली टीम ने और पूरी तरीके से दबाव में डाल दिया है. सैंडी संदेश थोड़ा सा यहाँ पर करेक्शन कीजिए. बेलौली हमारे पनवेल तालुका की है, ये बलौली है यानी कि पेन तालुका की टीम है. तो कहीं को लेकर तो बेलौली टीम खेल रहे खिलाड़ी अलग नजर आ रहे हैं. इस गेम के ऊपर करेक्शन भी बहुत जरूरी होता है. बड़वल बी प्लस कर्जत खालापुर से आई हुई टीम है और एक तरफ यानी कि ये पेन तालुका की टीम बलौली टीम मैदान के अंदर खेल रही है. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 31 रन. आखिरी 3 गेंदों का खेल बचा हुआ है और यहां से 3 गेंदों में कम से कम 2 छक्के तो चाहिए. फिर से एक बार शरीर से दूर रखा था, कवर से और एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलने की कोशिश, लेकिन सीधी गेंद बॉलर अपने फॉलो थ्रू में रन आउट का चांस बन सकता है. लेकिन अंपायर कुछ कह रहे हैं वहां पर नंदू सर और विशाल सर कि एक ही रन स्ट्राइक शायद रोटेशन नहीं होगी, दोनों को एंड छोड़ना चाहिए था. यही कुछ महत्वपूर्ण बातें बताते हुए मात्र केवल सिंगल बनेगा और सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32 रन. मगाशी आम्ही उल्लेख केला संदेश की ज्या पद्धतीनं लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांना देखील स्कूटी दिली जाते 100 रुपयाचा कुपन, परंतु जेवढे लाख, 1.5 लाख, 2 लाख जेवढे जमा होतील तेवढे पैसे या पूर्व विभागातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा आपण पाहतो त्यांच्यासाठी ती मदत देणार आहेत. म्हणजे या स्पर्धेतून होणारा जो फायदा एक सामाजिक उपयोग शिक्षकांसाठी, मुलांसाठी, करताना रायगड जिल्हा परिषद शाळेसाठी ज्यांच्या वतीनं साहित्य वाटप किंवा अनेक उपक्रम असतील त्यासाठी हा या स्पर्धेतून होणारा नफा जो स्कूटी आपण ती पाहतो त्याचे जे ड्रॉ होतात कुपनचे ते पैसे त्यांना या ठिकाणी दिले जातील. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, गरीब गरजू काही असतील आवश्यक, संगणक असतील किंवा वया, या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तो अंपायर इशारा कुछ कर रहे, बैटिंग टीम का ये रिव्यू है तो लेना चाहेंगे. आइए थर्ड अंपायर, जहां तक सवाल है फुल टॉस बॉल के ऊपर आक्रमण करने की कोशिश की थी बल्लेबाज ने लेकिन क्लियर नहीं कर पाए. फिर रेफर किया तीसरे अंपायर की तरफ कि वेस्ट हाइट के तौर पर चेक करना चाहेंगे ये नो बॉल है या नहीं. उसका दूध का दूध और पानी का पानी होगा. तब तक फील्ड की रचना कीजिए फील्डिंग टीम श्रीराम 11 बलौली टीम. यस फिंगर ऑफ कोर्स, बल्लेबाज आउट, विकेट जाएगा टोटल 8वां मैदान से बाहर. संगीत देखील आपला पाहिलात. मला वाटते महाबली हनुमान एवढे खतरनाक मूड मध्ये आहेत की ज्या पद्धतीने आम्ही नरसिंहाला पाहतो अगदी दमदार या ठिकाणी त्यांचं योगदान. तो चलिए आखिरी एक गेंद का खेल बचा है. तिसाई मरुआई टीएमसीसी यानी कि बोरकार टीम, वामिका 11 एंड लकी 11 बोरकार कप्तान आई है. इट्स अ वाइड बॉल कॉल और उनके खिलाफ सिया एंड वैशाली स्पोर्ट्स दहीसर दोनों भी कप्तान टॉस के लिए संपर्क करें. इनिंग ब्रेक में बिल्कुल टॉस होगा मेहमानों के शुभ हाथों से, लेकिन रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 33 रन 8 विकेट के नुकसान के ऊपर. एकादा चौका या एकादा छक्का चाहिए तब जाकर यहां पर 40 का टारगेट सेट हो सकता है. आइए दहीसर के कप्तान, काफी ताकतवर टीम आदि आ चुके हैं मंच के ऊपर. आइए टॉस किया जाएगा टॉस बॉक्स में और लास्ट गेंद के ऊपर ये ब्लास्ट किया है.
या फिर रोका है, ये रोका है। गुड फील्डिंग शुभम के द्वारा बढ़िया कैच पकड़ा और इसी के साथ बल्लेबाज आउट। ओव्हर 5वा बी समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 33 विजयासाठी 30 बॉल आणि 34 धावींची गरज। तोपर्यंत जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील प्रवीण सर। याच दरम्यान प्रतीक गोंधली, खरं तर भारतीय जनता पार्टीचे चिरनेर गावचे युवा नेते प्रतीक गोंधली यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यावं। गंपूशेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपण यावं। आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल। नेक्स्ट मॅच क्या बात आहे। गंपूशेठ म्हटल्यानंतर आपल्याला धाकटीची स्पर्धा असू द्या किंवा उरण परिसरातील कुठल्याही स्पर्धा असू द्या, प्रत्येक खेळाडूसाठी भरीमार वर्षाव खऱ्या अर्थानं करणारे दमदार व्यक्तिमत्व गंपूशेठ आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही। एकनाथ माली साहेब यांना देखील आपण पाहतो, महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक। चला एकनाथ माली साहेब, टॉस तुम्ही उडवता का माली साहेब? गंपूशेठ देखील सोबत आहेत, गंपूशेठ दोघेही सोबत आहेत। त्यांना एकच सांगतो गंपूशेठ, आयुष्यात असतात संघर्षाच्या वाटा, माली साहेब समुद्रात असतात तुफानी लाटा, आता करा तुम्ही चापाने काटा। येस, कर्तृत्वाची छापच अशी असावी की यश नावाचा काटा आपोआप आपल्याकडे झुकला पाहिजे, त्यामुळं तेही महत्वाचं आहे। एका बाजूला बोरखाड तर दुसऱ्या बाजूला दहिसर, दोन दिग्गज टीम आहेत। या दोन दिग्गज टीमावरची खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय TMCC वाल्मिका 11 बोरखाड। काय सांगशील, निर्णय काय असेल आणि आयोजनाबद्दल काय सांगू शकशील? प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू आणि आयोजन म्हटलं तर खूपच सुंदर आहे। उरण तालुक्यात पहिल्यांदाच इथे आयोजन आहे, खूपच सुंदर, बरं वाटतंय। 33 बाईक, एक 4 व्हीलर आणि प्रेक्षकांची तोफा गर्दी, काय सांगू शकशील? खेळायला पण खूप मजा येईल आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि 33 बाईक ठेवली आहे। उरण तालुक्याचं भाग्य आहे की असल्या स्पर्धा आपल्या इकडे होतात। नक्कीच, एका बाजूला दहिसर, ठीक आहे, निर्णय काय असेल? प्रथमतः मी गोलंदाजी करू। गोलंदाजी, येस। गंपूशेठ आमच्यासोबत एकनाथ माळी साहेब देखील जोडले गेलेत। प्रवीण सर, दहिसरच्या कॅप्टनला देखील विचारा की प्रेक्षकांबद्दल काय सांगशील? हॅलो हॅलो, घट्ट हाताचा आवळून बॅट धराया लागला, घट्ट हाताचा आवळून बॅट धराया लागला, लहान वयात बाबूराव शॉट माराया लागला, लहान वयात बाबूराव शॉट माराया लागला। माळी साहेब खूप लाजलाय तो, जाऊया आपण ना। खरं तर या वयामध्ये देखील शॉट मारायला लागणं सोपं नाहीये, परंतु शब्दांकडे लक्ष असू द्यात, डबल मिनिंगचा जमाना आहे। जाऊया गंपूशेठ पाटील, खरं तर विंधने गावचे एक प्रसिद्ध उद्योगपती आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अमितजी पाटील, मुकुंदजी गावण, सागर पाटील साहेबांच्या प्रेमापोटी या स्पर्धेला आपण आपली उपस्थिती लावलीत। खरं तर सामाजिक क्षेत्रामधील एक मोठं नाव, खरं तर गोरगरिबांना आधार देण्याचं काम नेहमी करत असतात असे विंधने गावचे सुपुत्र गंपूशेठ पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान एवन जोडी सागर पाटील आणि अमित पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते होताना दिसतोय। हा सन्मान आपण पाहू शकाल। तदनंतर काही दिवसापूर्वीच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा नेते खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून लाभलेले आमचे देवेंद्रजी पाटील साहेब खोपटेगावचे उद्योजक हे आमच्या सोबत सोडले गेलेत। खरं तर पराभव जरी स्वीकारला असला तर मी सांगेन महेश बालदींपेक्षा काही महिन्यानंतर का होईना अगदी आकडा जो आहे मतांचा जनसमुदाय खूप मोठा होता आणि म्हणून या साहेबांवरचं प्रेम आणि म्हणून समर्थ जशकाच्या वतीनं या देवेंद्र पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान, महेशची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन देवेंद्र पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान। भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकुंदजी गावण, महेशजी गावण, चंद्रकांतजी गावण या सर्वांच्या वतीनं देवेंद्रजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान। तदनंतर पंचायत समितीचे अगदी आणि माधुरी दीक्षितचे अगदी धगधगरचे प्रचंड मोठे चाहते। खरं तर काही दिवसापूर्वी उरण नगरीमध्ये माधुरी दीक्षित आली, परंतु
आपल्या वहिनींपेक्षा जास्त वेळ ती किती तिथं आहे, ती सध्या काय करते, हा चित्रपट काही दिवसापूर्वी प्रवीण गायकर सर आला, पण तो युवराज पाटीलना ती सध्या काय करते म्हणून हे सारखं विचारत होते. असे युवराज पाटील साहेब इथं आमच्या सोबत सोडले गेलेत, त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. येस, युवराज पाटील साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. साहेब आपण यावं. तदनंतर कुंदन परदेशी साहेब यांना विनंती असेल, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. उमर बचपन की मगर दिल बचपन का, अजूनही बघा, अजूनही यौवनात तुम्ही युवराज पाटील साहेबांच्याकडे बघताना असं वाटतंय अजूनही मी प्रिन्स आहे. आणि माधुरी दीक्षित यांचा प्रचंड मोठा चाहता ज्याला आपण म्हणूयात, आणि क्रिकेटवरचं दर्दी प्रेम त्यांना या स्पर्धेच्याकडे आणलंय, त्यांचाही यथोचित मान सन्मान. कुंदनजी परदेशी साहेबांना विनंती करेन आपण यावं. या युवा नेतृत्वाचा देखील सन्मान आम्हाला करायचा आहे. कुंदनजी परदेशी साहेबांचा यथोचित मान सन्मान मुकुंदजी गव्हाण यांच्या पवित्र शुभस्ते होताना दिसेल. लाईव्ह जे सामना बघतायत ते नक्कीच आम्हाला खूप चांगल्या विशेषणाने संबोधत असतील, परंतु माफी असावी, कारण पर्याय नाही आमच्या पुढे देखील. त्याचप्रमाणे द्रोणागिरी भूषण पुरस्कार प्राप्त आणि उत्कृष्ट समालोचक निवेदक गोरखार गावचे सुपुत्र जीवनजी डाकी साहेब आमच्या सोबत सोडले गेलेत, त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन जीवन डाकी साहेबांना आपण यावं. डबल हिंद केसरी ही उपाधी लाभलेले विपुल पाटील यांनी ही उपाधी दिली आहे. विपुल पाटील सरांचा धन्यवाद देईन, ही माहिती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवली. डबल हिंद केसरी जीवन डाकी सरांचा यथोचित मान सन्मान मुकुंदजी गव्हाण यांच्या पवित्र शुभहस्ते होताना दिसतोय. धन्यवाद सर. येस, ओव्हर टू प्रवीण गायकर सर. चलिए, एकवीरा अलीबाग थल अगर वाग्युलाडा के खिलाफ 37 बचा सकती है तो ये 34 क्या नहीं बचा पाएगी? 2 चौके आने के बाद इस बार लीडिंग एज मौका बनेगा. शॉट क्लियर लेग में फील्डिंग बढ़िया, इसी के साथ बल्लेबाज आउट. पहला करारा झटका, तेजी से कैच पकड़ा है और बल्लेबाज वैजनाथ लौटेंगे मैदान से बाहर. चेक. याच दरम्यान या स्पर्धेकरता देवेंद्रजी पाटील साहेबांच्या वतीनं खोपटे गावचे उद्योगपती आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते देवेंद्रजी पाटील साहेबांच्या वतीनं या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचंही मनपूर्वक आभार. ही खेळपट्टी आपण गोलंदाजांच्या प्रेमात पडली ना प्रवीण गायकर सर, त्याचं संपूर्ण क्रेडिट कोणाला असेल तर या देवेंद्रजी पाटील साहेबांना, कारण संपूर्ण 6 दिवस या खेळपट्टीवर रोलर पुरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. असे नक्कीच देवेंद्र पाटील साहेब यांच्या खरंच मनपूर्वक आभार मानेन. खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला केलं गेलं. तो 9 रन बने बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर. अभी तक बात करेंगे शुभम पाटिल और साथी बल्लेबाज देव मात्रे. आप आते यहाँ पर सिंगल बटर और टीम की रन संख्या पहुंचे स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. धन्यवाद डीजे मैडी, आपका भी स्वागत करेंगे. जिनके मिजाज दुनिया से अलग होते हैं ना, महफिल में चर्चे उनके काफी गजब के होते हैं. रन बने हैं टोटल 9, लक्ष्य 9 बने, लक्ष्य है टोटल बात करेंगे 34 रनों का, और उसका पीछा करते हुए शुरुआत काफी जबरदस्त थी श्रीराम 11 बलौली टीम ने, लेकिन इस बार विकेट जाने के बाद क्या भड़वल B+ टीम कमबैक करेगी? इनसाइड अ वाइड शॉट, कमाल की कमिंग. ये अंतरराष्ट्रीय स्तर का ये क्रिकेट स्ट्रोक है. गेंद कवर्स के ऊपर से सीमा रेखा पर 6 रन.
प्रतीक गोंदली साहेब जर कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यावं. प्रतीक गोंदली साहेबांना आताच मला वाटतं आरपीएल सुशांत मुखर्जीच्या टीम मध्ये खेळाडूला आपण खेळताना पाहिलात. कमाल की टाइमिंग है शुभम पाटिल, ये लीजिए. इंस्टा क्या है, फिर व्हाट्सएप क्या है, जो भी सोशल मीडिया है, आज स्टेटस तो भारी गिरेंगे इस खिलाड़ी के. कमाल का ये स्ट्रोक था, इनसाइड आउट, रडार में थी परफेक्ट. एक्शन रिप्ले फिर से एक बार देख सकते हैं. गेंदबाज उमेश राइट आर्म ओवर द विकेट से आए, थोड़ा सा दूर फेंकना चाहते थे लेकिन पूरी तरीके से टाइमिंग परफेक्ट किया इस बल्लेबाज ने और थ्रू दी कवर्स. क्या शानदार छक्का देखने को मिला. 6 की मदद से 15 बने स्कोर कार्ड के ऊपर. इस बार पैरों पर डालने की कोशिश मिडॉन में फील्डर है, सही समय के साथ वापस भेजा, वरना देव या फिर एक बल्लेबाज शुभम को लौटना पड़ सकता था. 34 का पीछा, पहले ओवर में रन आए 15. अब जीतने के लिए 18 गेंद 24 गेंदे और 24 गेंदों में चाहिए 19 धावांची गरज. बिल्कुल यहाँ पर स्क्रीन के ऊपर देख सकते हैं महेंद्र सिंह धोनी, जिस तरीके से उनके फैन हैं और क्या बढ़िया मैच का आनंद लेते हुए आपका स्वागत है, क्योंकि आपका ही कैमरा आपकी तरफ है. खाइए कलिंगड़ आराम के साथ जो ठंडा देता है. और स्क्रीन के ऊपर भी हमारे मेहमान देख सकते हैं जो मन मुराद अपने मैच का आनंद लेते हुए. 15 एक विकेट के नुकसान के ऊपर 19 रन चाहिए 4 ओवर में. विकेट लेनी पड़ेगी, डॉट बॉल डालनी पड़ेगी और पार की लड़ाई खेलेंगे भाई. जीतेगा वही जो मर्द होगा और घाव ऐसा करना कि बाद में भी दर्द होगा. दर्द किसे होगा आने वाला समय ही बता पाएगा, लेकिन फिलहाल अभी भी इस मैदान के अंदर जी जान से लड़ रही है. 1600 से अधिक दर्शक अभी भी मैच का इस एकविरा इवेंट लाइव के माध्यम से समर्थ चषक का ये शानदार आयोजन और नियोजन का आनंद लेते हैं. उन सभी का स्वागत. बॉलिंग में परिवर्तन, पंकज मस्कर नए गेंदबाज, भाविका इंटरप्राइजेस जय मसोबा बड़वल B+ की ओर से. पहली गेंद सम्मान दिया चाहते हैं कि साथी बल्लेबाज शुभम काफी फॉर्म में चल रहे, तो सिंगल लेकर देव ने यहाँ पर स्ट्राइक अपने साथी बल्लेबाज शुभम को लाइक लाकर खड़ा कर दिया है. 1 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई स्कोर कार्ड के ऊपर 16 रन. जीतने के लिए अब 23 गेंदें और 23 में चाहिए 18 रनों की आवश्यकता. तमाम दर्शक माई बाप मैच का आनंद लेते हुए उनको चाहिए कि मैचेस काफी रफ एंड टफ हो जाए, लेकिन पहला मैच आपने देखा वो काफी रोमांचक, दूसरा वो एक तरफा, क्या ये तीसरा भी एक तरफा हमें देखने को मिलेगा. हल्के हाथों से ड्राइव किया, शॉर्ट पॉइंट में फील्डर मौजूद है. इक्का दुक्का के साथ पारी को आगे बढ़ाने का प्रयास करते हुए, टारगेट को चेस करने की कोशिश करते हुए 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 17. जीतने के लिए अभी भी बात करेंगे, 17 रनों की आवश्यकता है. आधा सफर तय कर लिया है, आधा सफर यहां से बाकी है. सेकंड पावर प्ले मैदान के अंदर पंकज गेंदबाजी करते हुए, पंकज मस्कर. रनों को रोकना पड़ेगा. पावर प्ले के ओवर में जो गेंदबाजी की थी देव मात्री की सेना ने, बिल्कुल वही गेंदबाजी करनी पड़ेगी सेकंड इनिंग्स में. शॉट लाजवाब है गैप में, इनफील्ड के ऊपर से क्लियर करता हुआ मिड विकेट सीमा रेखा के पार. देव के बल्ले से 4 रन. समर्थ चषक हा फेमस उरण तालुक्याचा, फेमस उरण तालुक्याचा. 1 नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा, हाय या पिरकोन गावाचा. क्या बात है मैडी प्रकाश चौगुले जिन्होंने यह संगीत को बनाया, और मुकुंद गाबन साहब इनका पूरी तरीके से गुण गौरव गाने वाला यह संगीत. स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, जहां तक सवाल है ये ग्राउंड का, पूरी तरीके से पटाखों की आतिशबाजी मानो कि दिवाली मनाई गई थी, वैसा ये शो हमने देखा. जड़ में डालने का कोशिश प्रयास जरूर किया था. फील्डर है, शॉट एक्स्ट्रा कवर में उठाएंगे, फील करेंगे. एक ही केवल मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचाए 22 के ऊपर. 34 का लक्ष्य का पीछा करना है. अभी भी जीतने के लिए चाहिए 12 रनों की आवश्यकता. रास्ते कभी खत्म नहीं होते, बस लोग हिम्मत हार जाते हैं. तैरना सीखना है तो पानी में उतरना पड़ेगा, और मैदान में जीतना है तो आपको मेहनत करके लड़ना ही पड़ेगा. हल्के हाथों से ड्राइव किया, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. जानते हैं मैच पूरी तरीके से अपने गिरफ्त में. दूसरे की कोशिश देव ने कॉल दिया था, लेकिन शुभम ने कहा नहीं, थोड़ा सा रुकिए, मैच हाथ में है तो जोखिम लेने की कोई आवश्यकता नहीं. शुभम को देख सकते हैं पूरी तरीके से जानदार योगदान यहां दे रहे. जब 2 चौके आए थे ना, तो मेरे ख्याल से बलवली के खिलाडी कक्ष एक आवाज आई थी, संदेश जरा उभा राहून मार, कारण लगातार त्याने 2 स्वीप मारलेत बसून, त्याच्यामुळे तोही कदाचित आवाज गेला असेल. देव सीनियर बल्लेबाज है दोस्तों. शॉट बड़ा खेला है जरूर बॉलर के सामने से, लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद, उठाएंगे, फील करेंगे, तब तक वहां पर मात्र केवल सिंगल बनेगा. देखिए मुकुंद गावंड साहब सभी की कितनी देखभाल करते हुए कि खाना खाकर लीजिए सब, कमेंटेटर हो, अंपायर हो, डीजे हो, नहीं यहाँ चिकन नहीं खत्म होगा, यहाँ पर कोई कमी नहीं है.
यहाँ पर चिकन खत्म होगा तो मटन का भी तंदुरुस्ती यहाँ पर इंतजाम होगा। प्रशांत ठोंबरे गायक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। आइए दहीसर टीम, आपका भी स्वागत है। बढ़िया क्रिकेट उनके द्वारा भी हमें देखने को मिलता है, लेकिन उनके खिलाफ बी वामिका एंड लकी 11 तिसाई मरुआई बोरकार टीम उनके खिलाफ खेलेगी। यानी कि बोरकार की चर्चा करेंगे तो मेरे ख्याल से सज्जन मुकल काफी ताकतवर खिलाड़ी है। शुभम डाकी जो रायगढ़ प्रीमियर लीग में विश्वजीत ठाकुर मोटिया, कैलाशवासी हिराजी गणपत पाटिल, इनके स्मरणार्थ आप देख सकते हैं एयर एंटरप्राइजेस जासई यानी कि अनूप शेठ पाटिल, इनकी वो टीम और सुपर 16 में क्वालिफाई कर चुकर उनकी वाइफ यानी कि अनूप शेठ इनकी सौभाग्यवती, उनके जन्मदिन के शुभ अवसर पर एआर एंटरप्राइजेस ने उन्हें तोहफा दिया सुपर 16 में रायगढ़ प्रीमियर लीग में क्वालिफाई होते हुए। सिंगल जो कि हम नहीं उठाना चाहते, खराब गेंदों के ऊपर पनिशमेंट जरूर करेंगे, लेकिन एक एक सिंगल के साथ पारी को आगे बढ़ाते हुए 34 का पीछा करना है। 25 बने मात्र जीतने के लिए केवल 9 ही रनों की आवश्यकता है। टोटल पहले इनिंग्स में 30 गेंदें फेंकी गई, लेकिन इस इनिंग्स में क्या पूरी 30 गेंदें फेंकना चाहेंगे या उससे पहले मैच फिनिश, फॉलिंग स्वीप, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद, शुभम पाटिल के बल्ले से 6 रन। संगीत कोकी सोनीला कोकण दाखवा, आता झालेत ज्यांची लग्न त्यांनी दाखवा। 2 ओवर और 2 गेंदें बिल्कुल समाप्त हो चुकी है। बढ़िया संगीत डीजे मैडी की ओर से भी यहाँ पर लगातार दर्शकों का भी काफी मनोरंजन। हल्के हाथों से ड्राइव किया, सिंगल लिया है, सिंगल के साथ स्कोर बना है 32। क्या दूसरी की तरफ जाना चाहेंगे आप? केवल मात्र जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता है। नेक्स्ट मैच तैयार रहिए। जहां तक सवाल है, सिया एंड वैशाली स्पोर्ट्स दहीसर विरुद्ध टीएमसीसी वामिका 11 एंड लकी 11 बोरकार, ये 2 टीमों के बीच में अगली लड़ाई आपके सामने पेश होगी। इनसाइड आउट मारने का प्रयास किया है, फील्डर गेंद के नीचे मौजूद जरूर है और आखिरी क्षणों में कैच ड्रॉप। क्या मैच फिनिश करना चाहेंगे? एक तो पूरा, दूसरी की कोशिश, थ्रो गलत है और इसी के साथ ये मैच हुआ फिनिश। आसान के साथ ये जीत हासिल की श्रीराम 11 बलौली टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। देवमात्री की सेना हमने देखी और यहां पर परास्त होना पड़ा। बड़वल B+ आपको अगली टूर्नामेंट के लिए बेस्ट ऑफ लक। आणि सामन्याचा सामनावीर वैजनाथ पाटील 3 बॉल 8 धावा आणि गोलंदाजी करत असताना एका ओव्हर मध्ये 10 धावा देत असताना पॉवर प्ले मध्ये 2 गडी बाद केलेत, तो वैजनाथ ठरला या सामन्याचा सामनावीर। थँक्यू सर. तत्पूर्वी विनंती असेल आहे, पंचायत समितीचे माजी सदस्य नवीन सेवा गावातील सुपुत्र सन्माननीय इराजी गरज साहेबांना की आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. त्याप्रमाणे प्रतीकजी गोंधळी युवा नेता भारतीय जनता पार्टी चिरनेर यांनाही विनंती करेन की आपण ही व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. अनेक मान्यवरांची मांदियारी या समर्थ ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतोय. सर ब्लॅक स्क्रीन समोर आपण नक्कीच पडदा पाहतो, त्याच्या समोर एक बॅनर आहे आपले, कारण खरं आमचे रॉकस्टार रविभाई आवरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. रविभाऊ भोईर रॉकस्टार महाराष्ट्र टायगर ग्रुप सदस्य आणि त्यांचे नेहमी पाठी असणारे विराज पाटील रॉकस्टार यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. मातोश्री आम्ही हरेश यांचा हरेश रसाल चिरले आपलंही सरचे स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू सर राजेंद्र सर. समर्थ चषक हा फेमस हाय, फेमस उरण तालुक्याचा, फेमस उरण तालुक्याचा. 1 नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा, हाय या पिरकोन गावाचा. समर्थ चषक यो नावाचा, हाय या पिरकोन गावाचा, हाय या पिरकोन गावाचा. 1 नंबर हाय. थँक्यू मॅडी. समर्थ ट्रॉफी 2026 हे पर्व कैलासवासी भार्गव मात्रे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहताय. 11वं पर्व आहे, ज्याचा सर्वांना वाटावा गर्व अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान अनेक मान्यवरांची मांदियारी आपण पाहताय. आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वैजनाथ ठरला या सामन्याचा सामनावीर. बघा 20 तारखेला खरं आवरे संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि आमचे रविभाऊ भोईर रॉकस्टार महाराष्ट्र टायगर ग्रुप सदस्य आणि त्यांचे नेहमी पाठी असणारे विराजभाई पाटील रॉकस्टार यांची देखील परवा आपल्याला रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पाचगाव प्रीमियर लीग स्पर्धा झाली, तिथे देखील त्यांचा संघ आम्ही दमदार पाहिलात. आणि चला यावं वैजनाथ,
आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी नेक्स्ट मॅच ग्रीष्मा 11 मोठीजुई विरुद्ध ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन्स मोठीजुई विरुद्ध कैलासवासी कृष्णा कातारी कटेकर बीसीसी धुतुम असा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. टॉस विनिंग कॅप्टनला विनंती असेल तत्पूर्वी वैजनाथ याबं. थँक्यू प्रवीणजी गायकर सर. वैजनाथ हा ठरला सामन्याचा सामनावीर.